नमस्कार, मास्टर रेसिपीजच्या फूड क्लब मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि आजचा पदार्थ आपल्याला पाठवलाय पुण्याच्या पूजा पिंपळे यांनी. आणि पूजा पिंपळे या पुण्यामध्ये असतात, वास्तव्य फूडी आहेत. आणि माझी त्यांची ओळख एका कुकरी कॉन्टेस्ट मध्ये झाली होती आणि अप्रतिम असं फराळाचे प्रकार त्यांनी केले होते. नंतर केक्स बनवायला लागला, बेकरीमध्ये त्या एक्सपर्ट आहेत. म्हणजे आजचा जर पदार्थ तुम्हाला त्यांचा आवडला तर मला असं वाटतं मग बेकरीसाठी सुद्धा आपण त्यांना परत बोलूया. पूजाजी, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार, मी पूजा पिंपळे. आज भाजणी चकलीची रेसिपी बनवून दाखवणार आहे. त्याआधी सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर सर यांचे आभार मानू इच्छिते, कारण त्यांनी पाककलेवर प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांना मास्टर रेसिपी फूड क्लब हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. भाजणी चकलीसाठी लागणारं साहित्य बघूया. हा 1 कप ह्या कपाने प्रमाण घ्यायचं आहे. हे या कपाने 4 कप भाजणीचं पीठ, 2 चमचे तीळ, 2 चमचे बॅडगी मिरची पावडर, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे धना पावडर, 2 चमचे ओवा, 2 चमचे मीठ, अर्धा चमचा हिंग आणि पाव कप तेल. आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. हे भाजणीचं पीठ 4 कप घेतलं आहे. 4 कप भाजणीचं पीठ आहे. हे भाजणीचं पीठ, त्यासाठी या कपाने 3 कप तांदूळ घेतले, 1 कप मुगाची डाळ, 1 कप उडीद डाळ आणि 1 कप हरभरा डाळ. हे सर्व धुवून सुकत घालायचे 1 दिवस आणि मग छान खमंग भाजून घ्यायचं. भाजून झाल्यावर मग त्यात 2 चमचे ओवा, 2 चमचे जिरं, 1 चमचा बडीशेप आणि 2 चमचे साबुदाणा सर्व भाजून आणि गिरणीतून बारीक दळून आणायचं. मग भाजणीचं पीठ तयार होतं. हे सर्व मिक्स करून घ्यायचं चांगलं. हे मिक्स करेपर्यंत आपण गॅसवर पाणी तापवायला ठेवलं आहे आणि तेलाचं आपल्याला मोहन घालायचं आहे. त्यासाठी एक छोट्या भांड्यात आपण पाव कप तेल घेतलं आहे. तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे आणि मोहन घालायचं आहे. तेल तापलं आहे आपलं. आता हे तेल या पिठामध्ये मोहन घालून घ्यायचं आहे. मिक्स करायचं. कडकडीत मोहन घालायचं म्हणजे खुसखुशीत होते चकली. असं व्यवस्थित सगळं पिठाला लागलं पाहिजे. हाताने असं करून घ्यायचं सगळीकडे. सगळ्या पिठाला लागलं पाहिजे हे. हे आता सगळं आपलं मिक्स करून झालं आहे आणि असं मूठ करून बघायचे. असं गोळा झाला तर समजायचं आपलं तेलाचं मोहन बरोबर झालं आहे. आता आपण कडकडीत गरम पाणी घालूया पीठ भिजवण्यासाठी.
लागेल तसं टाकायचं पाणी. कधी भाजणी काही भाजणी कमी पाणी शोषते, काही भाजणीला जास्त पाणी लागू शकतं. हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. अडीच कप पाणी लागलंय हे सगळं भिजवायला. हे भिजून झाल्यावर एक 10 मिनिटं असंच झाकून साईडला ठेवायचं. आता आपलं हे पीठ 10 मिनिट झालंय भिजून. आता आपण हे एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आणि चांगलं मळून घेऊया. गरम असतानाच मळायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मळलं होतं. चांगलं एकजीव करून घ्यायचं पीठ. पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. खूप घट्ट पण नाही मळायचं आणि खूप पातळ पण नाही मळायचं. साधारण असं झालं पाहिजे ते. हे आपण झाकून ठेवूया आणि तेल तापायला ठेवूया. गॅसवर कढई ठेवायची. चकलीला तेल थोडं जास्तच लागतं. तेल तापत ठेवलंय. तेल तापेपर्यंत आपण चकली काढून घेऊया. सोऱ्याला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे चकलीचं पीठ सोऱ्याला लागत नाही. सोऱ्यात बसेल एवढं पीठ घ्यायचं. एक भाग घेतला की तो पण परत व्यवस्थित मळून घ्यायचं ते पीठ, म्हणजे चकली व्यवस्थित पडते. सोऱ्यात भरायचं. पीठ झाकूनच ठेवायचं चकलीचं पीठ. आता आपण चकली पाडून घेऊया तेल तापेपर्यंत. तुम्हाला लहान मोठ्या हवे त्या आकाराची चकली बनवून घ्यायची.
मध्यम आकाराचे साधारण 6 चकली पाडून घ्यायच्या. लागेल तशाच पाडायच्या, पाडून नाही ठेवायच्या, मग त्या सुकतात. मग तेल जास्त घेत. आता तेल तापलंय का बघूया. थोडंसं चकलीचा तुकडा टाकायचा. ते वरती आलं की समजायचं तेल तापलं. चकलीसाठी तेल खूप कडकडीत पण नको आहे आणि खूप कमी पण नको आहे. आता आपण चकली सोडूया. चकली सोडताना गॅस फुलच ठेवायचा. सेट झाली की मग पलटायचं. अजून होते. चालेल. आता पलटून घेऊया दुसरी बाजू. आणि आता मध्यम ते कमी आचेवर छान चकली तळू द्यायची. आता हे तेल असं सगळं शांत झालं की मग समजायचं चकली झाली आपली. मग काढून घ्यायची. आणि बाकीच्या तळेपर्यंत आपण बाकीच्या चकल्या काढून घ्यायच्या. 5-5, 6 काढायचे. तळे जास्त काढून नाही ठेवायच्या. आता आपण बघूया चकली आपली व्यवस्थित तळली गेली की नाही. हे असे तोडून बघायचे. आतमध्ये असं दिसतं, अशी पोकळ दिसते, म्हणजे याचा अर्थ आपली चकली व्यवस्थित तळली गेली आहे. आता आपली चकली बनवून तयार झाली आहे. सगळी झाली. आता आपल्या सर्व चकल्या बनवून रेडी आहे. तर पूजाजींनी केलेली चकली अप्रतिम आहे हे मला माहिती आहे, कारण मी ती खाऊन पाहिलेली आहे. तुम्ही सुद्धा अशी चकली करा. आणि तुमच्याकडे जर अशा छान छान रेसिपीज असतील तर तुम्ही तुमचं शूट करा आणि आम्हाला पाठवा. आम्ही हा जो प्लॅटफॉर्म आहे मास्टर रेसिपीचा, हा तुमच्यासाठी ओपन केलेला आहे. आणि यानंतर महिन्यातून 2 रेसिपीज अशा काढू की ज्यांच्या रेसिपीज छान असतील. अशा मंडळींना आम्ही आमच्या खर्चाने मास्टर रेसिपीच्या मेन स्टुडिओत बोलवू, त्यांच्याबरोबर मी रेसिपी करीन आणि मग आपण ती या आपल्या फूड चॅनलवर दाखवू. नमस्कार.